अहिल्यानगर तालुका पारनेर येथील बबन नाना व्यवहारे यांच्या घर नंबर 1148 या इमारतीच्या खालील आणि 10/20 जागेचा ताबा मिळावा या मागणीकरिता भ्रष्टाचार विरोधी लोक आंदोलन संघटनेच्याच पाठिंब्यावर पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर कुटुंबियासमवेत उपोषण सुरू केले आहे. पारनेर तालुका मौजे पारनेर येथील शेतकरी बबन नाना व्यवहारे यांचे वडिलोपार्जित मालकी हक्काचं घर नगरपंचायत नंबर 1148 जुना मिळकत नंबर 560 शिवाजी रोड इथं आहे. सदर तळमजल्याच्या पुढील गाळा 10/20 चौरस फूट ही रोड लगतची जागा शैलेंद्र डहाळे आणि त्यांची पत्नी सुजाता डहाळे यांनी 19/11/2018 दिव्या लेडीज शॉप या व्यवसायासाठी 11 महिन्याचा करारनामा करून भाडेतत्त्वावर घेतली होती. परंतु शैलेश डहाळे यांनी लेडीज शॉपऐवजी आभूषण ज्वेलर्स या नावानं दुसरा व्यवसाय सुरू केला. सदर जागेचा करार 1/10/2023 रोजी संपुष्टात आला. सदरील जागेत बबन व्यवहारे यांच्या मुलाला व्यवसाय सुरू करण्यासाठी या जागेचा ताबा मिळावा. सदरील भाडे करारावर 2-3 वेळा पोलीस स्टेशनमध्ये अर्ज करूनही भाडे करारावर कारवाई होत नसल्यानं आणि ताबा मिळत नसल्यानं न्याय मागण्यासाठी पोलीस अधीक्षक या कार्यालयासमोर उपोषण सुरू केले. यावेळी बेबी व्यवहारे, मुलगा गौरव व्यवहारे, रघुनाथ खामकर, सुनील गुमुटकर, मंगला गुमटकर आदी यावेळी उपस्थित होते. व्यवहारे मुक्काम पोस्ट पारनेर तालुका पारनेर जिल्हा अहमदनगर या ठिकाणी मी रहिवासी असून माझे पारनेर या ठिकाणी शिवाजी रोड पारनेर या ठिकाणी 500 घर नंबर 560 नवीन 1148 असे घर आहे. तरी त्या ठिकाणी एक भाडेकरू घातला होता. त्याचा करार 2024 रोजी संपूर्ण रद्द केलेला असून तरी तो गाळा खाली करून मिळत नाही. 1 वर्ष झाले भाडे नाही. त्याच्यावर कुठल्या प्रकारचा गुन्हा दाखल होत नाही आणि त्याच्यापासून तो गुन्हेगारीपर्यंत माणूस असल्यामुळं इसम असल्यामुळे माझ्या कुटुंबाला त्याच्यामुळे जीविताला धोका आहे. तरी याला तात्काळ अटक करून त्याच्यावर गुन्हा दाखल करून आणि आम्हाला न्याय मिळावा. माझ्या गाळा मोकळा करून मिळावा. 10/20चा गाळा त्याच्याकडे भाडे नाही. त्याने कुठल्या प्रकारचे FIR दाखल केले होते त्याच्यावर अनेक प्रकारचे आम्ही विनंती करून खूप प्रयत्न केला. गुन्हे दाखल केले. त्याच्यावर कुठला गुन्हा दाखल होत नाही आणि तो कुठल्या प्रकारचे तो आम्हाला न्याय देत नाही. भाडे 1 वर्ष पण दिलेलं नाही. त्यांनी स्वतः लिहून दिलं होतं की मी भाडे नाही दिलं 3 महिन्यात खाली करून देईन. तो या गुन्हेगारावर 3 वेळा FIR दाखल करून गुन्हा दाखल करून पोलिसांनी कुठलीही कारवाई त्याच्यावर केलेली नाही आणि त्याच्यामुळं आमच्या जीविताला सगळ्यांच्या जीविताला धोका आहे. तरी ताबडतोब त्याच्यावर पोलिसांच्यावर कारवाई करून DSP साहेबांनी आम्हाला न्याय द्यावा व या गुन्हेगाराला ताबडतोब गुन्हा नोंद करून आम्हाला आमचा गाळा खाली करून मिळावा. जोपर्यंत आमचा गाळा खाली करून मिळत नाही तोपर्यंत आम्ही आम्हाला उपोषणाला बसणार आहोत आणि तोपर्यंत आम्ही या ठिकाणी उठणार नाही. आमची बाकी दुसरी काय त्यांनी आमच्या खूप अन्याय केला आहे. पोलीस डिपार्टमेंटने त्याला कुठलाही त्याला गुन्हा दाखल केलेला नाही. तो त्याच्यामुळे तो आम्हाला आमच्या जीविताला धोका आहे. तो गुन्हेगार पण सुद्धा माणूस असल्यामुळे त्याच्यामुळे तुम्ही त्याच्यावर गुन्हा ताबडतोब तात्काळ दाखल करून आम्हाला न्याय द्यावा आणि आमचा गाळा खाली करून मिळावा. मी उपोषण करते बबन नाना व्यवहारे यांचा मुलगा. माझ्या वडिलांना वर अन्याय झाला आणि पहिली गोष्ट म्हणजे करार संपलेला असतानाही भाडेकरू जागा खाली करून देत नाही. विशेष म्हणजे त्या गुन्हेगार प्रवृत्तीच्या शैलेंद्र चंद्रकांत डाळे ह्या भाडेकरूवर 3 FIR आम्ही नोंदवल्या. धमकी, शिवेगाळ करणे हे सगळे गुन्हे आम्ही नोंदवून पोलिसांनी कुठलीही कारवाई केलेली नाही आणि पोलीस प्रत्येक वेळेस टाळटाळ करतात आणि साधी FIR नोंदवून घेतात. आम्ही फौजदारी गुन्हा दाखल करा म्हणतो. हा माणसाने जीव मारण्याची धमकी दिली तरी पोलीस टाळटाळ करून साधी FIR आपली अदाखलपत्र गुन्हा दाखल करून घेतात. म्हणजे आम्हाला असं चालढकलपणा करतात आणि त्याचा कुठलाही जबाब घेत नाही. आजपर्यंत पोलीस आदेशाला आम्ही पत्रव्यवहार केले. पत्रव्यवहार करून याच्या आधी उपोषणाचा इशारा दिला होता. 14 दिवसाची उपोषण मुदत संपूर्णही पोलीस अध्यक्षांनी त्याच्यावर कुठलीही कारवाई केलेली नाही आणि आता आम्ही संघटनेमार्फत चंद्रकांत पाचारणे साहेबांच्या पाठिंब्याने आणि सर्वांच्या आणि इथं बसलो आहे पाठिंब्याने आणि त्यांनी आम्हाला पाठिंबा दिला आणि अन्यायाविरुद्ध भ्रष्टाचाराने आम्हाला जो पाठिंबा दिला त्याविरुद्ध आम्ही इथं पत्रव्यवहार करून त्यांना कारवाई करा ही विनंती केली. तरी कुठलीही 8 दिवसाची मुदत संपूनही अजूनपर्यंत कुठलीही त्या भाडेकरूवर कारवाई केलेली नाही आणि अजून आमचे गाळा आम्हाला खाली करून मिळाले नाही. विशेष म्हणजे पोलिसांनी अजून त्याच्यावर जबाबही घातलेला नाही. मला त्या ठिकाणी व्यवसाय करायचा असून तर आमची उपासमार झाली आहे
आणि माझ्या वडिलांना एकच मुलगा आहे, म्हणजे वडिलांना एकूच एक. माझं नाव देवी बबन यावरे, मी यांची पत्नी आहे. ते घरवाला घरी येऊन आमच्या माणसाला मारीन असं दम देऊन हे केलं. त्याचं घर काय खाली करीत नाही. आमची तारा वर्ष झालं तसं भाडं बी देत नाही. मुलगा आमचा काम नाही, त्याला काही नाही, त्याला व्यवसाय काही टाकायचा ते मोकळं करून देत नाही. ते दमबाजी आमच्या पोरा सगळ्या कुटुंबाला धोका आहे त्याच्यापासून. NTV न्यूज मराठी, अहिल्यानगर.